मित्रांनो, ET न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आहोत सदरमधील छावणी येथे। आपण इथं बघतो आहोत की ही छावणी आहे आणि याला हनुमान रोड असं म्हणतो आहे। या रोडावर आणि या हे आजूबाजूला घरं आहेत। या घराच्या बाजूला पाणी वाहत असते आणि आता दिवाळीसारखा सण तोंडावर आलेला आहे। या लोकांना आपल्या अंगणामध्ये किंवा दारासमोरही रांगोळी टाकता येत नाही। त्याचे कारण असं आहे की या भागातली एक जी नाली आहे, गटाराची नाली, ती जाम झालेली आहे, चोक झालेली आहे आणि त्याच्यामुळे जो पाणी आहे तो घराच्या बाहेरून आणि रस्त्यावरती वाहत असते। त्या वाहनामुळे इथं घाण पसरते, दुर्गंध पसरते। येथील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। या लोकांनी अनेकदा इथं मंगळवारी झोन किंवा कॉर्पोरेशनकडे अनेकदा तक्रारी करूनही यावर काहीच कारवाई झालेली नाही आहे। आता हे लोक फारच अडचणीमध्ये आहेत आणि या लोकांना या घाणीशी सामना करावा लागत आहे। तर मित्रांनो, आपण या संदर्भामध्ये येथील जे रहिवासी नागरिक आहेत त्यांना काय त्रास होत आहे ते आता आपण बघूया। ET न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। जसं की आपण पाहतो आहे की आता मी पण बघितलं इथं की रस्त्यावरती आणि तुमच्या दारासमोर नाली वाहत आहे, पाणी वाहत आहे, त्या दुर्गंधी येत आहे आणि अशा दुर्गंधीमध्ये तुम्ही राहत आहात आणि तुमची हे पण कंप्लेंट आहे की इथं आता दिवाळी आलेली आहे आणि आता आम्हाला घरासमोर रांगोळी टाकायची आहे, दारासमोर रांगोळी टाकायला, पण ते पण तुम्ही करू शकत नाही। तर याविषयी तुम्ही काय सांगणार? सर, ही समस्या कित्येक वर्षापासून आहे। जेव्हापर्यंत नगरसेवक होते ही समस्या इथे नव्हती। मी इथला सामाजिक कार्यकर्ता असून या वस्तीमध्ये जोपर्यंत नगरसेवक होते तोपर्यंत या वस्तीतला विकास होत होता, पण आता 4-5 वर्षापासून नगरसेवक नसल्या कारणानं या वस्तीतील समस्या वाढत आहे। इथे दिवसेदिवस पाण्याची समस्या आहे, नळ बरोबर येत नाही, लोकांना व्यवस्थित पाणी भेटत नाही, रस्ते उखडलेले आहे, लहान पोरं शाळेत जाताना रस्त्यावर पडतात, त्यांना मार लागतो आहे आणि त्यानंतर गटरचे पाणी चोक झालेले आहे। आमच्या वस्तीतील काही लोकांनी आणि नागरिकांनी कितीतरी वेळा तक्रार केलेली आहे मंगळवारी झोनला, ते लोक याकडे लक्ष देत नाही। आणि काय आहे की त्याच्यामुळे बिमारीचे धन आहे आणि त्या बिमारीमुळे कसं आहे की लहान पोरांची तब्येत खराब होऊ शकतो, कोणता मोठा गंभीर रोग होऊ शकतो। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी वस्तीत छावणी वार्ड नंबर 10 प्रभाग नंबर 10 छावणी हनुमान मंदिर रोड या वस्तीकडे लक्ष द्यावे, हीच माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे। हे समस्या तुम्हाला केव्हापासून भेडसावत आहे? ही 4-5 वर्षापासून ही समस्या आहे। ज्याच्या पहिले जेव्हा नगरसेवक होते तेव्हा ही समस्या नव्हती, पण आज असं आहे का अधिकारी या गोष्टीवर लक्ष देत नाही। तुम्ही ज्या झोनमध्ये तक्रार करायला गेले तर त्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही लक्ष देऊ, फोन करू, आम्हाला फोन करा, टोल क्रमांकावर फोन करा। वारंवार ते लोक आम्हाला खोटं बोलतात आणि जाणं येण्याच्या फेऱ्या पडतात, त्याच्यामुळे इथले नागरिक त्रस्त झालेले आहे आणि त्या कारणानं आम्हाला काही ना काही समोर ज्याच्यासाठी आंदोलन करण्यासाठी जर वेळ भेटेल तर आम्ही आंदोलनही करू। पण आमचं म्हणणं असं होतं की पहिले आपण आपल्या प्रभागातल्या आणि आपल्या पत्रकार मित्रांना सांगून सरकारपर्यंत, प्रशासनापर्यंत आपला आवाज उठवू। हा आवाज जर प्रशासनाने ऐकला तर ठीक आहे, नाहीतर मग त्याच्या समोरचं पाऊल उचलता येते। धन्यवाद। ET न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। मित्रांनो, आपण बघू शकता की या वस्तीमध्ये इतका त्रास आहे, दुर्गंधीचा त्रास आहे, नाली वाहत आहे आणि त्याच्यामुळे येथील लोक आता सगळे गोळा झालेले आहेत। आपण आता एकाची मुलाखत घेतलेली आहे। आता ह्या मॅडम आहे, त्यांना विचारू। ताई, काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे इथं? ते आमच्याकडे ते नाली बुजली आहे, पूर्ण रांगोळी वगैरे टाकता येत नाही आहे आणि नुसतं पाणी जमा राहते आणि जे नाली आहे ती चोक झाली आहे पूर्ण। तर तुम्ही काय कंप्लेंट वगैरे केली नाही काय? हो, केली होती ना, आमच्या मुलांनी केली होती कंप्लेंट, पण ते काही स्वीकारली नाही, त्या लोकांनी नाही येऊन पण नाही बघितलं। काय त्रास काय होता नेमका? म्हणजे काय नेमका त्रास म्हणजे जे पाणी जात होतं पहिले त्या नालीतून ते आता जात नाही आहे, ती साचत आहे आमच्या दारासमोर आणि मच्छराचा वगैरे त्रास होत आहे। तर तुम्ही रांगोळीबद्दल काय म्हटलं? तर रांगोळी आता दिवाळीचे समोर आहे, तर जर पाणीच राहील तर रांगोळी वगैरे कशी घालू शकतो आम्ही, त्याच्यात थोडंसं हे करून द्या। ताई, येथील समस्येविषयी तुम्ही काय सांगणार? काय तुम्हाला त्रास होत आहे नेमका? आम्हाला पाण्याचा पुष्कळ त्रास होते, तिकडनं पाणी वाहत येते, आमच्या जागेत खोल जागा आहे, पुन्हा गड्डे पडले आहे। ते आमची विनंती आहे की ही बुजवावं, बंद करावं बा म्हणून। बरोबर, बस एवढंच हे आहे।
तर मच्छर होतात. तुम्ही काही तक्रार वगैरे केली केलं का? होतं, हे घेतलं होतं, पण त्यांनी काही ऑब्जेक्शन हे नाही केलं, लक्षच नाही दिलं त्यांनी. म्हणून आमची हीच विनंती आहे का हे गड्डे बुजवावं, आणखी रोड आहे तो पण थोडंसं हे करावं, सुधारणा करावी, हीच विनंती आहे. ठीक. आजी भाई, तुम्ही आता इधर रहता है, आप यहीं पे रहते हैं, तो आपको ये पानी से क्या तकलीफ हो रही है? अब उधर से आता भैया तो अब क्या बोलेंगे, हम झाड़ू से ढकेल देते। किधर से आता? उधर से आता कौन आता? पानी, अच्छा, पानी आता उधर हाँ। से। अच्छा अच्छा अच्छा। बहुत बहता पानी, तो आपको पानी से परेशानी क्या है आपको? तो घर जमा हो जाता तो भैया मच्छर धूम नहीं करते। अच्छा। हाँ, हाँ हाँ। मच्छर भी तो धूम करते, बाल बच्चे का घर है हमारा। अच्छा, तो आप पानी साफ किया करो। करते तो खराटे से, हमारी बहू तो करते रहती, अच्छा, तो कितना करेंगे। तो क्या क्या चाहते हैं आप अभी? अब वो गड्ढे बुझाना तुमने। अच्छा, और क्या, और क्या नहीं, क्या कोई तकलीफ? तकलीफ नहीं है, जब पानी वानी तो आ रहा है बल्ला नल में। हाँ हाँ, कम आ रहा है, धार कम आ रही है। हाँ हाँ। लेकिन वो पानी से, नल के पानी के समस्या से ज़्यादा ये समस्या ज़्यादा है तुम्हारी बड़ी है। हाँ हाँ मच्छर काटते हैं? हाँ, अच्छा अच्छा मच्छर नहीं काटते तो क्या। अच्छा अच्छा। ठीक है, ठीक। क्या क्या नाम है आपका? नसीबा, अच्छा नसीबा। अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. बेटा, तू पण या वस्तीमध्ये राहतो आहे आणि या सर्वांनी सांगितलं की आम्हाला किती भयंकर त्रास सहन करावा लागत आहे, तर याविषयी तुला काय वाटते बा? नमस्कार, मी मोहित राजेंद्र दांडे, प्रभाग क्रमांक 10, हनुमान मंदिर रोड, छावणी इथे राहत असून मी 3 महिन्याआधी, पावसाळा चालू व्हायच्या आधीच मी मंगळवारी झोनमध्ये अर्ज दाखल केला होता. ही जे चेंबर आहे तिथे पूर्ण गाळ जमा झालेला आहे आणि त्यामुळे पाणी नाही जात, डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दुर्गंधी आहे, पूर्ण कीटक जे आहे ते घरामध्ये येतात, पाणी जमा राहते तिथे. त्यामुळे मी तिथे अर्ज दिला होता. तिथले 2 कर्मचारीसुद्धा आले होते, इथे बघून गेले. त्यांनी ते चेंबर ओपनसुद्धा नाही केलं आणि म्हणाले की हे पूर्ण अधिकाऱ्यांच्या लेवलचं काम आहे, अधिकारी येतील, इथे एक चेंबर खोदावं लागेल, ते खोदून ते सगळं साफ करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यानंतरसुद्धा मी तिथे गेलो, त्यांनी तिथल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांचा नंबर दिला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मी. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते म्हणाले की आम्ही येऊ करू, परंतु ते आतापर्यंत आले नाही. आता सगळे बिझी असल्यामुळे तिथे 10 वेळा जाणे शक्य होत नाही. कोणत्या अधिकाऱ्याकडे काम आहे, तुम्ही नाव सांगू शकाल का? तिथले अधिकाऱ्यांचं तर नाव नाही सांगू शकत, माझ्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह आहे. अच्छा, पण तिथे मी अर्ज सुद्धा केला आहे. तुम्ही तक्रार करून किती कालावधी झालेला आहे? 3 महिने झाले उलटले, म्हणजे पावसाळ्याच्या आधीच मी तक्रार केली होती जेणेकरून इथे पाणी नाही साचलं पाहिजे, परंतु आम्ही ते पावसाळ्यात असे दिवस काढले, पाणी तिथे साचून राहत होते. तर मला एवढीच विनंती आहे प्रशासनाला की इथे दखल घेऊन लवकरात लवकर हे मार्गी म्हणजे जे पण प्रश्न आहेत नागरिकांचे ते मार्गी काढावे. धन्यवाद. आपको क्या परेशानी है यहाँ पर? मतलब रोड की परेशानी है, बारिश आती है तो मतलब गड्ढे वड्ढे से कुछ बैलेंस बिगड़ता है, गिरने से बचता नहीं। तो गिर गए क्या तुम यहाँ पर? नहीं, गिरते गिरते बच गया, स्लिप हुआ था अच्छा अच्छा। वो गड्ढे की वजह से। हाँ, और बाकी कोई परेशानी नहीं है मतलब? नहीं, यानी गंदगी से कोई परेशानी नहीं है आपको? गंदगी बोले तो थोड़े बहुत रहते हैं, कचरा वाला बराबर आता नहीं है, टाइम पे आता नहीं है, वो एक जगह रुक जाता है तो 1-2 घंटा वहीं खड़े रहता है, अच्छा। लोग इंतजार करते रहते हैं। नहीं, जो ये पानी बह रहा है यहाँ से, जो गंदगी हो रही है, मच्छर हो रहे हैं, उसको तकलीफ नहीं होती क्या आपको? नहीं, होती है थोड़ी बहुत, आपको कोई समस्या वही ये करते ही नहीं ना हल। हाँ, कौन करेगा समस्या हल? अभी तो फिलहाल कारपोरेटर कोई है ही नहीं, हाँ, अब आप लोग ही वो करेंगे जो। अच्छा अच्छा, ठीक. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. मित्रांनो, आता आपण बघितलं की आपण छावणीमध्ये आहो आणि छावणीमधील हे हनुमान रोड आहे, हनुमान मंदिराजवळ आहे. या इथं आपण सांगितलंच आहे की इथं नाली वाहते आहे, गटार जाम झालेला आहे आणि घराच्या समोर दुर्गंधीयुक्त पाणी वाहते आहे. यांना इथं रांगोळी टाकता येत नाही. विशेष म्हणजे असं आहे की इथूनच हाकेच्या अंतरावर मंगळवारी झोन आहे, बस इथं 1 मिनिटे लागत नाही जायला आणि येथील लोक तिथं वारंवार जाऊन तक्रारी करतात, तरी पण अधिकाऱ्यांची झोप उघडत नाही.
अधिकारी टोलवाटोली करीत असतात आणि गेल्या पावसाळ्यापूर्वीच या लोकांनी येथील मंगळवारी झोनच्या अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केलेली आहे, तरी पण त्यांनी काय केलेलं नाही आहे. सध्या इथं नगरसेवक नाही आहेत. सगळं कार्यभार हा प्रशासनावरती आहे आणि प्रशासन टोलवाटोली करीत आहे. मित्रांनो, ET न्यूज करता मी संतोष सिंग. धन्यवाद.